श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 11 विप्राचे दैन्य हरण। भिल्लवडी गावात श्री गुरूंनी त्या ब्राह्मण मुलाला जिव्हादान व ज्ञानप्राप्ती देण्याची अलौकिक लीला केल्याची बातमी वायुवेगाने सर्वत्र पसरली। त्यामुळे श्री गुरूंकडे आपल्या सांसारिक अडचणी घेऊन अनेक दुःखी कष्टी जीव येऊ लागले। दररोज शेकडो माणसे तेथे येऊन दर्शन व आशीर्वाद मिळवत होती। श्री गुरूंना निवांतपणा व दैनंदिन ध्यानधारणा करण्यासही वेळ मिळत नव्हता, म्हणून श्री गुरु काही काळ गुप्त रूपात राहिले। सर्वजण श्री गुरु अचानक कुठे गेले याचा शोध घेऊ लागले, परंतु त्या लोकांना त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही। एक दिवस फिरत फिरत ते कृष्णा पंचगंगेच्या संगमस्थानी प्रगट झाले। या संगमाला दक्षिण काशी असेही म्हणतात, कारण कृष्णेच्या प्रवाहामध्ये अष्टतीर्थे आहेत। वेदव्यासांच्या वचनानुसार साक्षात विष्णूचे शरीररूप असलेली कृष्णा नदी आणि शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती मिळून होणारी पंचगंगा नदी या नद्यांच्या संगमाचे हे स्थान महान पवित्र स्थान आहे। या ठिकाणी श्री गुरूंनी केलेल्या 12 वर्षांच्या तपश्चर्येने हे स्थान पुण्य पावन असे क्षेत्रही झाले व नृसिंहवाडी या नावाने प्रसिद्ध पावले। श्री गुरु जेव्हा वास्तव्यास आले तेव्हा इथे घनदाट जंगल होते। त्या कृष्णेच्या काठावरील औदुंबराचे वृक्षाखाली श्री गुरूंनी म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती यांनी आपले वास्तव्य केले होते। या स्थानाच्या समोरच अमरपुरी हे गाव आहे। हे गाव आता औरवाड या नावाने प्रसिद्ध क्षेत्र आहे। या ठिकाणी काशी विश्वेश्वराचे वास्तव्य आहे असे मानतात। यालाच अमरेश्वर असेही म्हणतात। या परमपावन अमरपुरीत कल्पतरू असा औदुंबर वृक्षही आहे। श्री गुरु नदी पार करून दररोज ह्या अमरेश्वराच्या दर्शनासाठी व भिक्षेसाठी त्या अमरपुरीत जात असत। त्या अमरपुरी गावात एक अत्यंत धार्मिक सात्विक वृत्तीचा ब्राह्मण राहत होता। तो वेदांचा अभ्यासक होता। त्याची पत्नी ही पतिव्रता असून अतिथीचे अत्यादराने स्वागत करीत असे। मात्र हे ब्राह्मण कुटुंब अत्यंत दैन्यावस्थेत जीवनकंठित होते। गावातील अन्य ब्राह्मणांकडे शुष्ट भिक्षा मागून तो कुटुंबाचे पोषण करीत असे, परंतु तो ब्राह्मण पंचमहायज्ञ करून मोठ्या समाधानाने जगत होता। ईश्वर भजनात तो दिवस रात्र तल्लीन होत असे। त्या ब्राह्मणाचा अंगणात एक घेवड्याच्या शेंगाचा उंच वेल होता। एखाद्या दिवशी बाहेरची भिक्षा मिळाली नाही तर हा ब्राह्मण घेवड्याच्या शेंगाची भाजी करून खात असे। एक दिवस श्रीगुरु त्या ब्राह्मणाकडे अकस्मात भिक्षा मागण्यास गेले। श्रीगुरूंना पाहून तो ब्राह्मण गोंधळला। त्यांचे स्वागत कसे करावे हे त्याला क्षणभर समजलेच नाही। स्वतःला सावरून त्याने आदराने त्यांना घरात बोलावले। त्यांनी भक्तीने त्यांची पूजा केली, परंतु घरात त्या दिवशी भिक्षा घालण्यास काहीच नव्हते। मात्र त्या घेवड्याच्या वेलीला भरपूर शेंगा आलेल्या होत्या, म्हणून त्या शेंगा काढून पत्नीला त्याचीच भाजी करण्यास त्यांनी सांगितले। त्या शेंगांच्या भाजीचेच भोजन श्रीगुरूंना भक्तिप्रेमाने त्याने दिले, परंतु ब्राह्मण मनातून फार दुःखी झाला। श्रीगुरूंचे भोजन झाले आणि ते तेथून निघाले। जाता जाता गुरु म्हणाले, आज मी तुझा भक्तिभाव पाहून संतुष्ट झालो आहे। आजपासून तुझे दारिद्र्य नष्ट झाले असे समज, असा आशीर्वाद देऊन गुरु घराबाहेर पडले। जाता जाता अंगणातील तो घेवड्याचा वेल त्यांनी उपटून टाकला आणि तेथून झपाझप पावले टाकीत ते संगमावर गेले। श्री गुरूंची ही अनपेक्षित कृती पाहून त्या ब्राह्मण पतीपत्नीला अतिशय दुःख झाले। आपल्या उपजीविकेचे जे साधन होते तेच श्री गुरूंनी नष्ट केले। असे त्यांनी का केले? आम्ही त्यांना कसलाच उपद्रव दिला नव्हता, मग हे आमचे प्रारब्ध म्हणावे का? आम्ही आता उपाशीच दिवस काढावेत अशीच त्या परमेश्वराची इच्छा दिसते, अशा विचाराने त्यांना ग्रासले होते। तेव्हा पतीने पत्नीची समजूत काढली। तो म्हणाला, ही त्या जगन्नाथाचीच इच्छा आहे, तोच सारी सूत्रे फिरवणारा आहे। उत्पत्ती, स्थिती व लय ह्याला कारणीभूत असणारा तो विश्वनारायण सर्व जीवांना आहार पुरवतो, मग आपलीही सोय तोच करेल। तो ब्राह्मण बायकोला पुढे सांगत होता, त्या नारायणाने 84 लक्ष योनींच्या जीवसमुदायाला स्थूल सूक्ष्म अशा सर्व देहांचा प्रथम आहार उत्पन्न केला। मागाहून त्या जीवांची उत्पत्ती केली। रावापासून रंक तर मुंगीपासून जंगलाचा राजा सिंह यांच्यापर्यंत सर्व जीवमात्रांकडे एकाच नजरेने पाहत तो नारायण या सर्व सृष्टीचे पोषण करतो। पूर्वजन्मातील पापपुण्याप्रमाणे आपणास जन्म घेणे व भोग भोगणे क्रमप्राप्त आहे। दुसऱ्यांना दोष देऊन काय मिळणार? आपले दैवत जर बलवत्तर नसेल तर दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे।
आपण जे पेरले तेच उगवणार असते. तू त्या यतीश्वरांना दोष देऊ नकोस. असे महान संत कुणाचेच वाईट चिंतित नाहीत किंवा तशी कृतीही करीत नाहीत. त्यांनी आपल्याला दिलेले आशीर्वाद लक्षात घे. काहीतरी चांगलेच घडणार असा विचार मनात ठेव. त्या महान देवाला दोष देणे म्हणजे आपलेच अज्ञान आहे. ते आपले तारक आहेत, मारक नक्कीच नाहीत. असे म्हणून त्या ब्राह्मणाने तो उपटलेला वेल गोळा करून नदीत समर्पित केला. आता त्या वेलीचे मूळच काढून टाकावे म्हणून तो कुदळीने ती जमीन खोदावयास लागला. खणता खणता अचानक खण्ण असा धातूवर घाव पडल्यावर येणारा आवाज तेथे आला. त्याने आणखीन बाजूला खणले तेव्हा एक द्रव्याने भरलेली घागर त्याला दिसली. ब्राह्मणाने अत्यानंदाने ती घागर बाहेर काढून ती तो घरात घेऊन गेला. त्या हंडाभर सुवर्ण मोहरा पाहून ब्राह्मण बायकोला म्हणाला, यतीश्वराने आपली नुसती वेल छाटली नाही तर आपले दुर्दैवच छाटून टाकले आहे बघ. ते साधे मानव नसून साक्षात ईश्वरी अवतारच आहेत. आता आपण सर्वजण जाऊन त्यांचे दर्शन घेऊ व क्षमा मागून त्यांच्या चरणी मस्तक ठेवू. असे म्हणून ते ब्राह्मण कुटुंब संगमावर गेले. सर्वांनी श्रीगुरूंच्या पायावर मस्तक ठेवले. श्रीगुरू ब्राह्मणाला म्हणाले, तुम्ही ही घटना कोणाला सांगू नका, नाहीतर आलेली लक्ष्मी निघून जाईल. तुमच्या वंशात ही लक्ष्मी अखंड राहून तुम्ही आनंदाने पुढील जीवन जगाल. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करण्याची ही अलौकिक कृती केली. श्रीगुरू त्या ब्राह्मणाला पुढे म्हणाले, तुमच्या भक्तीचे सद्वर्तनाचे हे लहानसे बक्षीस ईश्वरानेच तुम्हाला दिले आहे, मात्र हे कोणाजवळ सांगू नका. असे म्हणून परत श्रीगुरूंनी त्या ब्राह्मण कुटुंबाला आशीर्वाद दिला. आजही त्या ब्राह्मणाचे वंशज अमरापुरात औराडवाड येथे ज्या ठिकाणी ही अलौकिक लीला श्रीगुरूंकडून घडली त्या ठिकाणीच वास्तव्य करून राहतात.